आता मिस्टर वडेवाला हा कॉन्सेप्ट एकदम नवीन होता। वडापाव म्हणजे काय, आपल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या मुलाचं किंवा सर्वसामान्य कुटुंबात असणाऱ्या लोकांचं खाद्य म्हणजे वडापाव आहे। माझ्या आई वडिलांनी कधी बर्गर खाल्लेला नव्हता, मी त्यांना बर्गर खाण्यासाठी घेऊन गेलो। माझ्या वडिलांनी काय केलं, जी टिक्की होती ती टिक्की बाजूला काढली, तो ब्रेड बाजूला काढला आणि आपण जसा वडापाव खातो तसं त्यांनी वडापाव खाल्ला। माझ्या डोक्यात आलं की यार 60 रुपयाचं 70 रुपयाचं प्रोडक्ट, अमेरिकेतला ब्रँड आपल्या शिर्डीसारख्या ठिकाणी येऊन आपण जर त्याचा बर्गर खाऊन फोटो टाकू शकत असेल तर आपला वडापाव इंटरनॅशनल गेला पाहिजे। आणि हेच विजन डोक्यात घेऊन मी नाव दिलं दादरचं सुप्रसिद्ध, कारण वडापावचा स्टार्ट हा दादरपासून झाला। म्हटलं आपल्याला जर इंटरनॅशनली घेऊन जायचं आहे तर जिथून महाराष्ट्रामध्ये इंडियामध्ये वडापाव आलेला आहे तिथून मित्रांनो त्याचं नाव आपल्याला फेमस करायचं। मी परत साईबाबांच्या पावनभूमीमध्ये, जी भूमी आमच्यासाठी एकदम एनर्जेटिक आहे, शिर्डीमध्ये सुरू केलं मिस्टर वडेवाल्याचं पहिलं किऑस्क ट्रायल बेसिसवर, आणि ते इतकं व्हायरल झालं, एका वर्षामध्ये आमच्या 300च्या जास्त शाखा बुक झाल्या।